नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PYQ नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपलं इतिहासचं नाही का सेकंड नंबरचं लेक्चर आहे PYQ ॲनालिसिसचं. तर येणाऱ्या कंबाईनसाठी PYQ ॲनालिसिस किती महत्त्वाचं आहे तुम्हाला नक्कीच कळणार. कारण PYQ जर ॲनालिसिस केले नाही तर आपण कोणतीही परीक्षा पास होऊ शकत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. तर आपण आज PYQचं इतिहासचं भाग 2 हे लेक्चर घेणार आहोत. तर याच्यातून नाही का तुमचे इतिहासाचे बऱ्यापैकी प्रश्न सुटणार कंबाईनला. तरीही बघा काय होता पहिला क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला म्हणजे असा प्रश्न होता. तर छापखाना विकत घेऊन देणार नाही का दोन व्यक्ती होती, पण आपल्याला इथं एक विचारलेला आहे. बघा इथं कोणते ऑप्शन होते. माया कराडी लिंगू, रामशेठ उरवणे, व्यंकू बाळोजी काळेवार, पोलसानी राजन्ना लिंगू असे 4 ऑप्शन होते. तर याचं उत्तर काय आहे तर व्यंकू बाळोजी काळेवार यांच्यासोबत कोणते व्यक्ती होते असं जर विचारलं आपल्याला ते सुद्धा माहीत असलं पाहिजे, कारण त्याच्यावर सुद्धा PYQ आलेले आहे. दोन्ही व्यक्तीवर आले आहे, म्हणून या व्यक्तीचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. बघा काय होतं. रमैया व्यंकय्या अय्यावरू महत्त्वाचे व्यक्ती आहे म्हणून दोन्ही घेतलेले आहे. तर रमैया व्यंकय्या अय्यावरू यांच्याबद्दल आपण इथं थोडीशी माहिती पाहू आणि सत्यशोधक समाजाशी यांचा कसा संबंध आहे ते सुद्धा पाहू. तर बघा सत्यशोधक अधिवेशनाचे नाही काही पहिले अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. सत्यशोधक अधिवेशनाचे बघा अधिवेशन आहे पहिले अध्यक्ष होते अधिवेशनाच्या. आणि सत्यशोधक जे समजा शाखा होती ने सत्यशोधक समाजाची शाखा इच्छे होते हे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष. आणि कुठं होती हे तर कोल्हापूरला होती. आणि कोण सुरू केली ती हे तर सर्वांनाच माहीत असेल, शाहू महाराज. आणि कधी सुरू केली ती असं जर विचारलं तर 11 जानेवारी 1911 हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि सत्यशोधक समाजाची जी कोल्हापूर शाखा होती हिचे अध्यक्ष जर कोणी विचारलं आपल्याला कधी विचारलं तर कोण होते बघा इथे लिहितो मी अध्यक्ष. तर ते होते भास्करराव जाधव. आणि आपल्याला जर याचे उपाध्यक्ष विचारले उपाध्यक्ष मी हे मोडतो आणि पुन्हा लिहितो. सत्यशोधक समाजाची शाखा पाहता आपण शाखा कोल्हापूर. तर हिचे आपल्याला जर उपाध्यक्ष विचारले उपाध्यक्ष तर ते सुद्धा माहीत ठेवणं गरजेचं आहे. अण्णासाहेब लठ्ठे होते. अण्णासाहेब लठ्ठे. आणि कार्यवाहक जर विचारलं तर कार्यवाहक तर ते सुद्धा माहीत करून ठेवा. हरिभाऊ चव्हाण होते. तर सत्यशोधक समाजाची जे कोल्हापूर शाखा होती 11 जानेवारी 1911ची तर याच्याबद्दल नाही का आपण एवढी माहिती ठेवू शकतो माहीत. तर याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा प्रश्न काय होता. लखनौ करारावर सह्या करून रिकामी जागा आणि जिना म्हणजे मोहम्मद अली जिना आहे ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न आहे ना. मोहम्मद अली जिना यांच्यासोबत कोणते जे व्यक्ती होते की त्यांनी नाही का लखनौ करारावर स्वाक्षरी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं ऑप्शनमध्ये काय काय बघा. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू आणि स्वामी श्रद्धानंद. तर नाही का लखनौ करारावर सह्या करणारे 2 व्यक्ती होते. एक म्हणजे मोहम्मद अली जिना आणि दुसरे म्हणजे लोकमान्य टिळक. या दोघांनी नाही का या लखनौ करारावर सही केली. लखनौ करार कधीचा आहे तर आपल्याला जर असं विचारलं तर 1916चा. आणि लखनौ कराराला विरोध कोणी केला म्हणलं विरोध हे सुद्धा माहीत करून ठेवता, कारण आपल्याला जर सह्या करणारे विचारू शकते तर विरोध करणारे सुद्धा विचारू शकते. तर कोण होते मदन मोहन मालवीय यांनी नाही का या कराराला विरोध केला होता असं लक्षात ठेवू शकतो आपण. आणि आपल्याला इथं विचारलं जाऊ शकते की काँग्रेसने नाही का मुस्लिम लीगची कोणती मागणी मान्य केली आणि मुस्लिम लीगने काँग्रेसची कोणती मागणी मान्य केली असं विचारलं जाऊ शकते. बघा काँग्रेसने काय मान्य केलं मुस्लिम लीगचं तर मुस्लिम लीगने नाही का स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. स्वतंत्र मतदार संघ याची मागणी नाही का स्वीकारली होती मुस्लिम लीगची. तर हे पॉईंट लक्षात ठेवता. काँग्रेसने कशाची मागणी म्हणजे मुस्लिम लीगची कोणती मागणी स्वीकारली असं आपल्याला विचारलं जाऊ शकते. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे स्वतंत्र मतदारसंघाची. आणि काँग्रेसने नाही का साम्राज्यातर्गत मागणी केली ना तर ते मुस्लिम लीगनं मान्य केली. कोणती मागणी बघा साम्राज्यातर्गत मागणी हे मुस्लिम लीगनं मान्य केली. मुस्लिम लीगनं यांनी मान्य केली. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण नाही का लखनौ करारावर इथं काही महत्त्वाचे एवढे पॉईंट लक्षात ठेवू शकतो. याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय होता क्वेश्चन. बिजोड व्यक्ती ओळखा असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर इथं 4 व्यक्ती दिलेले आहेत. RM सयानी, सय्यद अहमद खान, मीर मुझफ्फर हुसेन, हमीद अली खान असे 4 ऑप्शन दिलेले आहे. सर्वात आधी नाही का इथं आपण कोणते ऑप्शन वाचलेले आहे म्हणजे कोणत्या व्यक्तीबद्दल वाचलेले आहे ते व्यक्ती बघू आपण. बघा MR सयानी यांच्याबद्दल जास्त वाचलेलं नसते. मीर मुझफ्फर हुसेन यांच्याबद्दल नसते. आणि हमीद अली खान यांच्याबद्दल सुद्धा जास्त वाचलेलं नसते आपण. इथं आपल्या ओळखीचे कोणते आहे सय्यद अहमद खान. तर अशा वेळी नाही का असा ऑप्शन मारून द्यायचा जे आपल्या ओळखीचं आहे किंवा आपण त्याच्याबद्दल वाचलेलं आहे. कारण आणि याच्यासंबंधी नाही का काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. जसं की यांनी नाही का एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला होता जे आपल्याला परीक्षेत विचारला गेलेला सुद्धा आहे. तर कोणता ग्रंथ होता द कॉजेस ऑफ इंडियन म्युटनी. बघा लिहितो मी द कॉजेस ऑफ
इंडियन म्युटिनी हे ग्रंथ लक्षात ठेवा, कारण याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. आणि हे कधी लिहिला होता असं जर विचारलं तर 1859 लक्षात ठेवा, 1859. आणि यांनी नाही का अजून एक ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथाचं नाव काय आहे असं विचारल्या जाऊ शकते आपल्याला. तर कुराणावरील भाष्य, कुराणावरील भाष्य हा सुद्धा ग्रंथ होता त्यांचा, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यांनी नाही का कशाचा विरोध केला होता, तर लोकशाही शासन पद्धतीचा विरोध. इथं लक्षात ठेवा, विरोध लिहितो मी, लोकशाही विरोध केला त्यांनी लोकशाही शासन पद्धतीचा. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली, तर ते कधी केली, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आपल्याला. सायंटिफिक सोसायटी शॉर्टकटमध्ये लिहिता. तर हे कधी केली ती सायंटिफिक सोसायटीची स्थापना, तर 1864 साली. हे सुद्धा लक्षात ठेवा, 1864. आणि यांनी नाही का एक मासिक लिहिलं होतं, त्या मासिकाचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकते आपल्याला. मासिक कोणतं होतं ते मासिक, तर तहजीब उल अखलाक, तहजीब उल अखलाक. हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे मासिक कधी लिहिलं होतं असं जर विचारले आपल्याला, तर डिसेंबर 1870. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का यांनी नाही का एक स्कूल म्हणजे एक शाळा स्थापन केली. त्या शाळेचं नाव काय होतं, तर मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूल, मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूल. हिची स्थापना कधी केली त्यांनी, तर 1875. याच्यावर नाही का आपल्याला हे विचारते बरं, याचा क्रम विचारते, तर ते क्रमसुद्धा मी तुम्हाला लिहूनच देतो. आणि यांनी नाही का म्हणजे अलीगड स्कूलसुद्धा सुरू केलं होतं, अलीगड स्कूल. आणि चळवळसुद्धा कोणती, अलीगड चळवळ. म्हणजे क्रमानुसार जर विचारलं आपल्याला तसं सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू आपण. जसं की बघा, यांनी सर्वात आधी नाही का मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूल स्थापन केलं, 1 नंबर देतो मी इथं. त्याच्यानंतर आपल्याला क्रमानुसार जर विचारलं तर दुसरा यांनी नाही का एक मुस्लिम कॉन्फरन्स भरवली होती, एज्युकेशन कॉन्फरन्स. कोणती, तर मुस्लिम एज्युकेशन शिक्षण परिषद म्हणतो आपण त्याला, मुस्लिम एज्युकेशन किंवा शिक्षण परिषद म्हणतो आपण, शिक्षण. ती कधी केली ती, तर हे सुद्धा लक्षात ठेवा, 1886. कारण आपण क्रमानुसार पाहत आहोत. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा पॉईंट आपण काय लक्षात ठेवू शकतो, तर यांनी नाही का पॅट्रियाटिक असोसिएशन याची स्थापना केली. पॅट्रियाटिक असोसिएशन हे सुद्धा लक्षात ठेवा, 1888. आणि त्याच्यानंतर नाही का चौथ्या नंबरचा पॉईंट, यांनी नाही का डिफेन्स असोसिएशन सुद्धा स्थापन केली. डिफेन्स असोसिएशन असं लक्षात ठेवा. कधी केली ती, तर 1893. हे नाही का 4 नाही का पॉईंट नाही का लक्षात ठेवा, कारण याच्यावर सुद्धा मेन्सले प्रश्न आलेले आहे क्रमावर. तर हे क्रम नाही का लिहून ठेवा आत्ताच. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न, 1905 मध्ये यंग थीस्ट युनियनची स्थापना पुढीलपैकी कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा काय काय, राघो भांडारकर, महादेव गोविंद रानडे, विठ्ठलरामजी शिंदे, गंगाराम भाऊ मस्के. 4 व्यक्ती दिलेले होते. तर याचं उत्तर काय, योग्य उत्तर, तर विठ्ठलरामजी शिंदे. तर याच्या संबंधी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी इथं सांगू शकतो. जसं की विठ्ठलरामजी शिंदे यांनी याला नाही का आपण यंग थीस्ट युनियनलेस काय म्हणतो असं जर विचारलं आपल्याला तर मराठीमध्ये, तर तरुण अस्तिकाचा संघ. हे लक्षात ठेवा पहिले, तरुण अस्तिकाचा संघ. हे पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का आपण विठ्ठलरामजी शिंदे संबंधी नाही का त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं होतं. कोणतं साप्ताहिक, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे, उपासना. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे म्हटलं, असं म्हटलं तर माझ्या आठवणी व अनुभव. आपल्याला विचारलेलं सुद्धा हे, म्हणून तरी मी इथं सांगत आहो, कारण हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यांनी नाही का अजून काही वृत्तपत्र लिहिले, समजा अनटचेबल इंडिया, हिस्ट्री ऑफ परिहास, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का डिरेक्टरी, हे विचारलेलं आहे आपल्याला, म्हणून सांगत आहोत डिरेक्टरी. तर हे एवढे महत्त्वाचे पॉईंट आहे यांच्यासंबंधी, विठ्ठलरामजी शिंदे संबंधी. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तसेच नाही का संगत सभा यांनी सुरू केली, संगत. तर विठ्ठलरामजी शिंदे संबंधी PYQ ॲनालिसिसमध्ये आपण नाही का खूप काही सांगितलेलं आहे. तर इथं काही महत्त्वाचे पॉईंट जे तिथं नाही सांगितले ते इथं सांगण्याचा प्रयत्न केला मी. आणि इथं नाही का अजून 2-3 व्यक्ती दिलेले आहे, तर त्यांच्याबद्दल सुद्धा विठ्ठलरामजीशी कसा संबंध आहे ते पाहू आपण. तर राघो भांडारकर नाही का यांनी नाही का
विठ्ठलरामजी शिंदेंना नाही का UK ला जाण्यास मदत केली, UK. तर UK ला जाण्यास कोणी मदत केली विठ्ठलरामजी शिंदेला असं जर विचारलं आपल्याला, तर भांडारकर असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि या 4 व्यक्तीपैकी कोणत्या व्यक्तींनी नाही का त्यांना इतिहास व कायदा या विषयात BA पास करासाठी नाही का मदत केली असं जर विचारलं, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे गंगाराम भाऊ म्हस्के. मी तर लिहितो इतिहास व कायदा या 2 विषयात नाही का त्यांनी नाही का BA पास केलं यांच्या मदतीने. BA केलं यांनी मदत केली समजा, मदत. तर हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील रिकामी जागा येथे 17 डिसेंबर 1942 रोजी जातीय सरकार अस्तित्वात आले होते. तर कुठले आलते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा काय काय होते ऑप्शन. बीरभूम, बंकुरा, दिनाजपूर आणि तामलुक. तर याचं उत्तर, योग्य उत्तर आहे तामलुक. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का देशातलं पहिलं प्रतिसरकार जर विचारलं आपल्याला, कारण हे प्रतिसरकार होते, जातीय सरकार यांनाच नाही का आपण प्रतिसरकार म्हणतो, हे लक्षात ठेवता प्रतिसरकार. तर देशातलं पहिलं जर विचारलं, देशातलं पहिलं, तर देशातलं पहिलं नाही का कोणी, म्हणजे कुठं सुरू झालं आणि कोणी केलं असं जर विचारलं, तर पहिले कोणी केलं हे लक्षात ठेवता चित्तू पांडे. चित्तू पांडे. आणि कधी केलं असं जर विचारलं, तर ऑगस्ट 1942. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का हे कुठं केलं, तर पूर्व उत्तर प्रदेशात. पूर्व उत्तर प्रदेश असं लिहितो मी इथं. आणि मेन ठिकाण कोणतं होतं त्याचं, तर बालिया आजमगड. तर हे नाही का देशातलं पहिलं प्रतिसरकार होतं असं आपण लक्षात ठेवू शकतो. आणि आपल्याला जर विचारलं की सर्वाधिक प्रभावी आणि सर्वाधिक काळ नाही का चाललेलं प्रतिसरकार कोणतं होतं, सर्वाधिक प्रभावी इथे लिहितो मी, सर्वाधिक प्रभावी प्रतिसरकार कुठलं होतं हे, तर हे होतं महाराष्ट्रातलं. पण कुठचं नेमकं, तर सातारा. याच्या संबंधी नाही का आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहे, म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि साताऱ्यात नाही का किती गावात होतं हे असं जर विचारलं, तर 150 गावात होतं, 150 गावात. आणि त्याच्यानंतर नाही का हे कोण सुरू केलं, तर क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील. तर हे नाही का प्रतिसरकार आपण इथं 2 लक्षात ठेवू शकतो, कारण प्रतिसरकारावर आपल्याला ते प्रश्न आलेला आहे म्हणून. तर जे हे 17 डिसेंबर 1942चं दिलेलं आहे ना, तर हे पहिलंच आहे. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न. मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी हे लेख कोणी लिहिले. तर हे फेमस लेख आहे, कारण याच्यावर आपल्याला नाही का खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तर इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा काय काय होते ऑप्शनमध्ये, कोणते कोणते व्यक्ती होते. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित, गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ हरी देशमुख, हे 4 ऑप्शन दिले होते. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबरचं गोपाळ गणेश आगरकर. यांनाच आपण गोपाळ गणेश आगरकरवर आपण नाही का कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. तर यांनी नाही का काही म्हणजे अजून लेख लिहिले होते. कोणता, तर अनाथाला कोणी वाली नाही, लिहितो मी इथं. अनाथाला कोणी वाली नाही असं त्यांनी लिहिलं होतं. यांच्या नाही का निबंधाचा प्रभाव होता, कोणावर जर होता, जर या जे गोपाळ गणेश आगरकर होता ना, तर याचे निबंध जे होते, निबंध यांचा प्रभाव कशावर होता, प्रभाव कोणावर होता असं जर विचारलं, तर चिपळूणकरांवर होता असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे पॉईंट आपण असं सांगू शकतो. आणि यांनी एका म्हणजे कशाचं भाषांतर मराठीत केलं असं विचारलं जाऊ शकते आपल्याला. तर हेमलेटचं आगरकरांनी हेमलेटचे मराठी भाषांतर केलं, मराठी हेमलेटचे मराठी भाषांतर. आणि त्याला आपण काय म्हणतो मराठी भाषांतराले, तर विकार विलसित, विकार विलसित, विलसित. याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले आहे, म्हणून हे पॉईंट सुद्धा मी इथं टाकण्याचा प्रयत्न केला. यांनी नाही का गुलामगिरीचे राष्ट्र हे सुद्धा लिहिलेलं आहे, गुलामगिरीचे राष्ट्र. बघा किती महत्त्वाचे ग्रंथ आणि याचे लेख आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे नाही का सुधारकमध्ये लिहित होते, सुधारक लेख जर कशात लिहित होते असं जर विचारलं आपल्याला, तर सुधारकमध्ये लिहित होते असं लक्षात ठेवू शकतो. त्यांच्यावर नाही का 2 व्यक्तीचा प्रभाव होता गणेश आगरकरवर, गोपाळ गणेश आगरकरवर. ते कोणते होते असं जर विचारलं आपल्याला, तर पहिले बघा हर्बर्ट पेन्सर, हर्बर्ट पेन्सर आणि दुसरे होते मिल. हे 2 व्यक्ती नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला विचारला जाऊ शकते की गोपाळ गणेश आगरकरवर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे हर्बर्ट पेन्सर आणि मिल. आणि गोपाळ गणेश आगरकरबद्दल आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो असं आपल्याला म्हणजे काही गोष्टी सांगता येते इथं महत्त्वाच्या, जसं की त्यांचा जन्म कुठं झाला, तर टेंभू, सातारा.
कधी झाला होता असं जर विचारलं तर 1856ला. आणि मृत्यू कधीचा आहे यांचा तर 1895चा. हे दोन सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा, कारण यांचा कार्यकाळ आपल्याला विचारला जाऊ शकते तेव्हा आपल्याला आलं पाहिजे. यांच्या ग्रंथसंपदा आहे महत्त्वाच्या, ते इथं मी लिहितो कारण त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते आपल्याला. तर बघा वाक्य मीमांसा, त्याच्यानंतर अलंकार मीमांसा, वाक्याचे पृथक्करण, फुटके नशीब, आत्मचरित्र होय, फुटके नशीब. तर हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का विकार विलसित, याचं हेमलेटचं आपण मराठीत भाषांतर केलं ना, तेच होते विकार विलसित. त्याच्यानंतर गुलामगिरीचे राष्ट्र, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का यांच्यावर प्रभाव तर पाहिलाच आपण. यांनी नाही का एक म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर ते कोणाच्या मदतीने केली असं विचारलं जाऊ शकते आपल्याला. इथं लिहितो मी डेक्कन एज्युकेशन सोसायटी. तर हे स्थापन केली कोणाच्या मदतीनं, मदत इथे लिहितो मदत टिळक. तर टिळकांच्या मदतीने नाही का यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती. तर कधी केली ती आपल्याला असं विचारलं जाऊ शकते. तर 24 ऑक्टोबर 1884 साली. याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला आलेले आहे. त्याच्यानंतर नाही का आपल्याला विचारला जाऊ शकते की सुधारक जे वृत्तपत्र होतं ना सुधारक, तर याचे नाही का मराठीचे संपादक आणि इंग्रजीचे संपादक कोण होते? मराठीचे कोण होते? तर आगरकर होते स्वतः. आणि इंग्रजीचे कोण होते असं जर विचारलं तर गोखले. हे सुद्धा पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आहे आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यांचं पहिलं पुस्तक कोणतं होतं? पहिलं पुस्तक तर डोंगरीच्या तुरुंगातले 101 दिवस. डोंगरीच्या तुरुंगातले 101 दिवस. तर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवजा, कारण याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणून हे सुद्धा टाकलेलं आहे मी इथं. तर यांनी नाही का एक वऱ्हाड समाचार होतं यांचं वृत्तपत्र, त्याच्यावर आपल्याला नाही का प्रश्न आलेला आहे कंबाईनला. तर ते कुठून सुरू केलं असा प्रश्न आला होता. कोणतं वृत्तपत्र? तर वऱ्हाड समाचार. कुठून सुरू केलं असा प्रश्न आलेला आहे. तर अकोला उत्तर होतं त्याचं, अकोला. तर अकोल्यातून सुरू केलेलं हे वृत्तपत्र होतं. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आगरकरासंबंधी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न. सुखदायक राजप्रकरणी निबंध ही पुस्तिका कोणी लिहिली खालीलपैकी असं विचारलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला हे याचं उत्तर नाही का सर्वांनाच माहीत असायला पाहिजे, कारण हे खूपदा प्रश्न आलेला आहे. तर याचं उत्तर सांगतो सरळ मी. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी आहे. यांनाच आपण नाही का विष्णू भिकाजी गोखले सुद्धा म्हणतो. बघा लिहून देतो इथं विष्णू भिकाजी गोखले. लक्षात ठेवजा गोखले. यांनी नाही का वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली. पुनर्स्थापना. आणि हे वैदिक धर्मावर नाही का जे काही टीका होती होती ना, ते कोणत्या वर्तमानपत्रातून त्या टीकेला उत्तर दिलं त्यांनी? तर लक्षात ठेवजा वर्तमान दीपिका. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आपल्याला म्हणून हे सुद्धा घेतलं. तर यांचे काही नाही का महत्त्वाचे जे पुस्तक होते ते इथे मी लिहितो. तर बघा धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू, त्याच्यानंतर सेतुबंधनी टीका, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते बोधसागर रहस्य. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला. त्याच्यानंतर नाही का सहस्थितीचा निबंध, त्याच्यानंतर आपल्याला वेदोक्त धर्मप्रकाश सांगता येते. इथं दिलेलेच आहे ते म्हणजे वेदोक्त धर्मप्रकाश. यांनी नाही का एक म्हणजे त्यांचा नाही का एका इंग्लंडच्या व्यक्तीसोबत नाही का वाद होत होता. तर त्यांनी त्याच्यावर काय लिहिलं होतं? तर समुद्र किनाऱ्यावरतीचा वादविवाद असं लिहिलं होतं. समुद्र किनाऱ्यावरतीचा वादविवाद. तर हे कोणाला उद्देशून लिहिलं होतं यांनी? तर रेव्हिडंट विल्सन यांना. लक्षात ठेवा. इथं लिहितो मी रेव्हिडंट विल्सन. हे व्यक्तीसुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. यांना नाही का आपण मार्क्सवादी होता ना, म्हणजे कम्युनिझम म्हणतो आपण त्याला. तर त्याचे प्रतिपादक यांना कोणी म्हटलं होतं? कोणाला? विष्णुबुवा ब्रह्मचारीला. तर कोणी म्हटलं होतं? माडखोलकर.
यांनी म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? तर मार्क्सवादी पहिला प्रतिपादक होता ते. मार्क्सवादी पहिला प्रतिपादक असं म्हटलं होतं. बघा इथे लिहितो मार्क्सवादी. असं म्हटलं होतं. तर हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण विष्णुबुवा ब्रह्मचारीबद्दल एवढ्या गोष्टी इथं लक्षात ठेवू सध्या आणि नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा त्यानंतरचा प्रश्न काय होता? खालीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांबरोबर सर्वात जास्त प्रभाव होता? म्हणजे आपल्याला शाहू महाराज यांच्याबद्दल विचारलेलं आहे. तर हे सर्वांनाच माहीत असलं पाहिजे की पहिले आपण ऑप्शन बघून घेऊ काय काय होते. तर बघा आर्य समाज होते, सत्यशोधक समाज होता, ब्राह्मण समाज होता, प्रार्थना समाज होता. तर याच्यापैकी शाहू महाराजावर नाही का कोणत्या संघटनेचा प्रभाव होता असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा आर्य समाजाचा प्रभाव सर्वात जास्त याच्यावर होता, कोणावर? शाहू महाराजावर. आणि आर्य समाजाबद्दल नाही का आपण काही महत्त्वाचे पॉईंट इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. याची स्थापना कुठे झाली? तर मुंबईला. पहिले हे पॉईंट लक्षात ठेवा. आपल्याला विचारले जाऊ शकते आर्य समाजाची स्थापना कुठे झाली आणि त्याच्यानंतर आर्य समाजाची स्थापना जी होती ती कधी झाली? तर 10 एप्रिल 1875. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. 10 एप्रिल 1875. आणि ते कोण स्थापन केलं? तर हे सुद्धा लक्षात ठेवा. दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वती. तर हे सुद्धा पॉईंट एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का जे आर्य समाजाची शाखा होती ना कोल्हापूरले, तर याचे संस्थापक कोण होते असं विचारलं जाऊ शकते आपल्याला. जे आर्य समाजाची आता कोल्हापूर म्हटल्यावर शाहू महाराजाचा म्हणजे कोल्हापूरमध्ये खूप महत्त्वाचे कार्य होतं आणि आर्य समाजाचा प्रभाव होता, तर त्याची शाखा कोल्हापूरमध्ये असणारच आहे. तर कोल्हापूर शाखा इथं पाहू आपण. सत्यशोधक समाजाची सुद्धा होती. आपण इथं आर्य समाज बघू पहिले. तर कोल्हापूर शाखेचे नाही का जे अध्यक्ष होते ना संस्थापक, ते कोण होते? संस्थापक कोण होते असं जर विचारलं आपल्याला संस्थापक, तर डी टी मालक. लक्षात ठेवा डी टी मालक होते. तर असे काही महत्त्वाचे पॉईंट आहे जे आपण यांच्यासंबंधी आर्य समाजासंबंधी सांगू शकतो. परंतु अजून काही इथं गोष्टी सांगू शकतो आपण, जसं की आर्य समाज होती ना त्याची शाखा कोल्हापूरले, तर ते कधी स्थापन झाली हे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आपल्याला. कोल्हापूर शाखा तर हे 1918 झाली. 1918. तर हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का शाहू महाराजावर नाही का टीका कशी केली? तर टीका हा एक शाहू महाराजावर ते कोणती टीका होती असं विचारलं आपल्याला. तर आपल्याला सांगता येते की भारतीय स्वातंत्र्याचे दुश्मन म्हणे त्यांना. भारतीय स्वातंत्र्याचे दुश्मन. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण विचारल्या जाऊ शकते. यांना नाही का भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक सुद्धा म्हटल्या जाते, कारण यांनी वसतिगृह सुद्धा स्थापन केलेले आहे. भारतीय वसतिगृहाचे आद्य जनक. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. परंतु इथं नाही का यांनी एक सिद्धांत विजय हे लक्षात ठेवा. सिद्धांत विजय. सिद्धांत विजय यांच्या संबंधी होतं, शाहू महाराजांसंबंधी. ते सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट काय होता प्रश्न? पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही असा प्रश्न होता. तर बघा ऑप्शनमध्ये काय होतं? चित्रा होतं, बारी होतं, वैर होतं, रानगंगा होतं. तर याच्यापैकी आपल्याला माहीत असलं पाहिजे की बारी ही लिहिली नव्हती. तर बाकीच्या जे चित्रा, वैर आणि रानगंगा हे 3 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या. हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. इथं असं विचारलं जाऊ शकते की यांची कोणत्या कादंबरीला नाही का महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार भेटला? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे फकीरा. फकीरा ही जी कादंबरी होती ना तिला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कादंबरी असा पुरस्कार भेटला होता. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का यांच्यावर नाही का कोणाचा प्रभाव होता असं जर विचारलं, जे अण्णाभाऊ साठे होते ना यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर त्यांचं नाव होतं मॅक्झिम गॉर्गी. व्यक्ती लक्षात ठेवा, कारण अण्णाभाऊ साठेवर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यांनी नाही काय अण्णाभाऊ साठेंनी नाही का रशियाचा प्रवास हे सुद्धा लिहिलं होतं. रशियाचा प्रवास हे एक पॉईंट लक्षात ठेवू शकतो आपण इथं. यांचं जे एक लाल बावटा कलापथक होतं ना याच्यावर कोणत्या सरकारने बंदी घातली असं विचारलं जाऊ शकते आपल्याला. तर मुंबई सरकारने बंदी. कशावर बंदी? लाल बावटा हे कलापथक होतं. यावर नाही का मुंबई सरकारने बंदी आणली होती असं आपण लक्षात ठेवू शकतो. याच्या नाही का काही महत्त्वाच्या कादंबऱ्या नाही का आपण इथं लिहू. ही मोड तुम्ही. तर बघा कोणत्या होत्या? तर फकीरा आता आपण बघितलीच आता. वारणेच्या खोऱ्यात. लक्षात ठेवा वारणेच्या खोऱ्यात. त्याच्यानंतर अजून काय सांगू शकतो आपण? चावडी. त्याच्यानंतर अजून एक सांगू शकतो मास्तर.
मास्तर. तर एक आपल्याला असा प्रश्न आला की सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावरील कादंबरी कोणती आहे बा, असं विचारलं होतं. अण्णाभाऊ साठेची कादंबरी होती ती. तर मी इथं लिहितो सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावरली म्हणजे कादंबरी होती. तर ते कोणती होती? अग्निदिव्य होती. लक्षात ठेवा, अग्निदिव्य. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, म्हणून हे सुद्धा पॉईंट इथं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे नाही का इतिहासचे काही महत्त्वाचे प्रश्न होते आणि आपला हे इतिहासचा भाग 2 होता. असेच प्रश्न जर तुम्हाला हवे असल्यास किंवा कंबाईनला जर तुम्हाला याचा फायदा होईल असं जर वाटत असेल तर नक्कीच नाही का हे मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.